नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकीर्ण प्रश्न संच 4 ला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन आहेत। आज आपण ए बघणार आहोत। ओके, आता त्याच्यामधला पहिला प्रश्न काय बघा, खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा। ओके, खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्या उत्तरासाठी काय अचूक पर्याय निवडा। आता पहिला प्रश्न काय बघा, जीवनावश्यक वस्तूवरील बघा वस्तू व सेवा करांचा दर काय असतो, 0% असतो। ओके, याच्यामध्ये काय असतो का नाही, तर कसा असतो 0% असतो। परत नंतर एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून, ओके म्हणजे काय, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो, मग CAGST। कोणता कर आकारला जातो, CAGST। परत नंतर आपल्या देशात डॅश डॅश या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली, तर कोणती, 1 जुलै 2017। परत नंतर स्टीलच्या भांड्यावरील वस्तू व सेवा कराचा दर किती आहे, 18% आहे। तर त्यांवर ओके राज्य वस्तू सेवा कराचा दर किती आकारला जाईल, मग आता याच्या अर्धा म्हणजे किती, 9%। ओके, 9% काय केला जाईल, आकारला जाईल। परत नंतर जीएसटी इन मध्ये एकूण किती अंक असतात, 15 ओके अंकाक्षरे काय असतात, म्हणजे काय समाविष्ट असतात। परत नंतर जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी ओके नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास, म्हणजे काय, आता हा पण बिझनेसमॅन आहे, हा पण बिझनेसमॅन आहे बघा, वस्तू विकतो तेव्हा जीएसटी अंतर्गत डॅश व्यवहार होतो। आता बिझनेस टू बिझनेस म्हणजे काय, बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन, म्हणजे या ठिकाणी ओके बी टू बी। ओके, आलं लक्षात, चला लिहून टाका। नेक्स्ट बघा, आता त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न काय दिलाय की 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाराने 10% सूट देऊन, ओके 25,000 रुपयाची जी वस्तू आहे ओके त्याच्यावर 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% जीएसटी आकारला। ओके 10% सूट दिली आणि 10% सूट देऊन जी उरलेली रक्कम आहे त्याच्यावरती 28% काय दिला, जीएसटी काय केला, आकारला। तर एकूण बिल किती रुपयांचे असेल, एकूण बिल काय किती रुपयांचे असेल आणि त्यात CGST व SGST बघा शीर्षक खाली किती रक्कम असायला हवी। ओके, हे आपल्याला काय करायचे, काढायचं आहे। मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा याच्यामध्ये काय काढून घेऊ आपण, सूट काढून घेऊ। ओके, प्रथम काय काढू आपण, सूट काढू। किती सूट दिलेली आहे, 10%। ओके, आता बघा छापील बघा वस्तूची छापील किंमत किती आहे, 25,000 रुपये। ओके 25,000 रुपये काय त्याची छापील किंमत आहे आणि या किमतीवर व्यापाराने किती टक्के सूट दिली आहे, 10% सूट दिली आहे। म्हणजे या ठिकाणी सूट बरोबर, मग आता किंमत किती आहे, 25,000 रुपये। ओके 25,000 गुणिले 25,000 वर किती टक्के सूट दिली आहे, 10%, म्हणजे 10 भागिले 100, म्हणजेच हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले। परत नंतर 25 एक 25 म्हणजेच ओके 2,500 रुपये। ओके म्हणजे काय, आता या ठिकाणी 2,500 रुपये काय झाली, सूट झाली। तर आता मला सांगा 25,000 मधून 2,500 रुपये आपल्याला काढावे लागतील, म्हणजेच या ठिकाणी बघा करपात्र किंमत, मग काय होईल, 25,000 मधून 2,500 काय करा, वजा करा। ओके, वजा जर या ठिकाणी केली तर आपल्याला किती भेटणार आहे, मग 22,500 रुपये। ओके 22,500 रुपये ही काय असेल, करपात्र किंमत असेल। करपात्र किंमत कशी काढली आपण, की 10% काय झाली, सूट दिली ना, 10% सूट किती आली, 2,500 रुपये। आता 2,500 रुपये सूट आली आणि त्याच्यावर 28% जीएसटी। मग आता करपात्र किंमत आपल्याला काढायची, म्हणजे 25,000 मधून मी काय केले, या ठिकाणी 2,500 काय केले, वजा केले, जे की 10% सूट आहे। ओके किती आलं ते, मग 22,500 रुपये। ओके, मग आता या ठिकाणी आणि वस्तू व सेवा कराचा जीएसटीचा दर किती आहे, 28%, म्हणजेच 22,500 चा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, आता म्हणजे काय 28% काढावं लागेल। तर मग या ठिकाणी CGST किती असेल, मग आता 14% आणि SGST किती असेल, मग 14%। ओके CGST किती, 14% आणि SGST किती, 14%। मग आता यावरती मग बघा करपात्र किमतीवर केंद्राचा दर म्हणजे काय, CGST आपल्याला काढायचा किती आहे, 14%। मग आता मला सांगा करपात्र किंमत किती आहे या ठिकाणी, 22,500। 22,500 ओके ही काय आहे, करपात्र किंमत आहे, गुणिले त्याच्यावरती 14% काय जीएसटी, म्हणजे 14 भागिले किती, 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले। ओके, आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार किती भेटणार आहे, 3,150 रुपये। 3,150 रुपये काय झाला आता या ठिकाणी, म्हणजे काय CGST गेला। मला सांगा आता जेवढा CGST असेल तेवढाच काय असेल, SGST असेल।
ओके, म्हणजे या ठिकाणी करपात्र किमतीवर राज्याचा कर म्हणजे एसजीएसटी किती असेल मग 3150. मग त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं त्यात सीजीएसटी आणि एसजीएसटी शीर्षकाखाली किती रक्कम येईल, तर किती रक्कम येणार आहे 3150. ओके, आता परत नंतर काय विचारलंय एकूण बिल किती रुपयाचे असेल, एकूण बिल काय किती रुपयाचे असेल ते विचारले. मग बिलावरील एकूण रक्कम, ओके, बिलावरील एकूण रक्कम, आता करपात्र रक्कम किती आहे मग 22,500. ओके, 22,500 अधिक केंद्राचा दर किती आहे मग 3,150 अधिक परत नंतर राज्याचा दर किती आहे 3,150. ओके, म्हणजेच या ठिकाणी सर्वांची आपण जर बेरीज केली तर किती येणार आहे 28,880. ओके, 28,000 किती 800 रुपये काय असेल बिलावरील एकूण काय असेल रक्कम असेल या ठिकाणी. मग एकूण बिल किती असेल 28,800 चे असेल आणि त्यात जी सीजीएसटी किती 3,150 आणि एसजीएसटी किती असेल 3,150 असे कर असतील. ओके, आलं लक्षात, चला लिहून घ्या बरोबर. बघा तिसरा प्रश्न काय सांगतोय, एका तयार कापडाच्या दुकानात, ओके, एका तयार कपड्यांच्या दुकानात आहे ते. ओके, एका तयार कपड्यांच्या दुकानात बघा 1,000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन, ओके, म्हणजे काय जे 1,000 रुपये किमतीचा काय ड्रेस आहे त्याच्यावरती किती टक्के सूट देऊन 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर, ओके, उरलेल्या रकमेवर किती 5% जीएसटी लावून तो विकला तर तो ग्राहकाला किती रुपयांना म्हणजे काय पडेल किंवा मिळेल, म्हणजे किती रुपये ग्राहकांना ते द्यावे लागतील. तर मग आता या ठिकाणी बघा की आता मला सांगा की 1,000 रुपयाचा ड्रेस आहे त्याच्यावरती 5% काय दिली सूट दिली. मग आपण पहिल्यांदा काय करू त्याची सूट काढून घेऊ. ओके, बघा मग सूट काढण्यासाठी बघा ड्रेसची छापील किंमत किती आहे 1,000 रुपये आणि त्याच्यावरती सूट किती आहे 5%. ओके, मग आता या ठिकाणी मग सूट बरोबर आता 1,000 ओके 1,000 5% म्हणजे 5 भागिले किती 100. ओके, या ठिकाणी हा शून्य कट झाला म्हणजे किती 50 रुपये काय झाली सूट झाली. ओके, म्हणजे आता 1,000 मधून किती 50 रुपये वजा होतील. आता 1,000 मधून 50 जर काढले तर किती येणार आहे 950 रुपये. म्हणजे आता करपात्र किंमत म्हणजे काय 1,000 वजा किती 50 म्हणजे किती येणार आहे त्या ठिकाणी 950. ओके, 950 रुपये. आता बघा ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेली रक्कम, आता उरलेली रक्कम किती आहे मग 950 जी की करपात्र रक्कम आहे त्याच्यावरती किती 5% जीएसटी. ओके, त्याच्यावर किती आहे आता 5% जीएसटी. ओके, जीएसटीचा करायचा किती आहे 5% आहे आणि मग जीएसटी बरोबर मग काय होणार आहे 950 गुणिले परत नंतर किती टक्के जीएसटी 5% म्हणजे 5 भागिले किती 100. हा शून्य कट झाला 5 1 5. ओके, 5 2 10. ओके, म्हणजे या ठिकाणी परत नंतर 2 1 2 परत 2 चौक 8 आणि परत नंतर आता या ठिकाणी काय होणार 2 7 14 आणि परत नंतर 2 पंचे 10 म्हणजे 47 पॉईंट किती आलं 5 रुपये. ओके, जीएसटी किती आला 47.5 रुपये. म्हणजे आता ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम, आता मला सांगा ही रक्कम कशामध्ये ऍड होणार आहे याच्यामध्ये ऍड होईल म्हणजेच की आता करपात्र रक्कम किती या ठिकाणी 950 रुपये. ओके, 950 अधिक जीएसटी किती आहे 47.5 म्हणजे याची जर बेरीज जर केली तर बेरीज या ठिकाणी किती भेटणार आपल्याला 997. ओके, 997.5 रुपये म्हणजे काय एवढी ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम किती आहे 997.5. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा 950 अधिक या ठिकाणी मोडून टाकतो मी तुम्हाला लगेच समजेल याच्यामध्ये. ओके, बघा किती 950 अधिक किती म्हणजे काय 47.50. ओके, म्हणजे या ठिकाणी ओके 997.5 एवढे रुपये कोणाला द्यावे लागतील ग्राहकाला द्यावे लागतील. ओके, लक्षात. मग खाली ती लाईन लिहून टाकाय ग्राहकास तो ड्रेस किती रुपयाला पडणार आहे मग 997.50 रुपयांना पडेल. ओके, आलं लक्षात, चला लिहून टाका. बघा चौथा प्रश्न काय सांगतोय सुरत गुजरात मधील एका व्यापाराने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कापड राजकोट गुजरात येथील ओके व्यापाराला काय केले विकले. ओके, म्हणजे सुरत पासून म्हणजे काय सुरत मधल्या व्यापाऱ्यानं राजकोटच्या व्यापाराला काय केलं विकलं. तर या बघा या व्यवहारात राजकोट मधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल. जे राजकोटचा व्यापारी जो आहे त्यानं जो विकत घेतलेला आहे
तर 5% दराने त्याला किती जीएसटी द्यावा लागेल हे काय करायचं आपल्याला काढायचं आहे. मग आता या ठिकाणी जीएसटीचा दर किती आहे? ओके, जीएसटीचा दर किती आहे? 5%. जीएसटीचा दर किती आहे? 5%. परत नंतर करपात्र किंमत म्हणजे काय, किंमत किती आहे? ओके, करपात्र, ओके, करपात्र रक्कम किंवा किंमत करा. ओके, करपात्र रक्कम किती आहे म्हणजे काय? 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख रुपये. ओके, म्हणजे काय 2 परत नंतर 50 3 शून्य येतील. ओके, हे तुम्हाला माहितच आहे. ओके, एवढी काय आहे? करपात्र रक्कम आहे. हो, 10वीला गेला तर माहिती असायलाच पाहिजे. परत नंतर आता राजकोट मधील व्यापाऱ्याला भरावा लागणारा जीएसटी. ओके, मग आता एकूण जीएसटी त्याला किती रुपये भरावं लागेल ते आपण काढूयात. बघा, एकूण जीएसटी. आता या ठिकाणी जीएसटी कशावरती? आता या ठिकाणी बघा, करपात्र रक्कम, करपात्र रक्कम, करपात्र रक्कम, परत नंतर गुणिले आता जीएसटीचा दर करावा लागेल या ठिकाणी. आता करपात्र रक्कम किती आहे? ओके, 2.5 लाख रुपये आणि परत नंतर जीएसटीचा दर किती आहे? 5% म्हणजे 5 भागिले काय होणार आहे? 100. ओके, हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले. म्हणजे काय 25 5 किती? 125 म्हणजे 125 आणि वरचे हे 2 शून्य जशाला तसे म्हणजे 12,500 रुपये काय करावं लागेल आपल्याला? म्हणजे काय जीएसटी भरावा लागेल. तर म्हणजे काय जीएसटी द्यावं लागेल. म्हणजे काय किती जीएसटी द्यावं लागेल त्याला? मग 12,500 रुपये काय करावं लागेल त्याला? जीएसटी द्यावा लागेल. मग खाली लिहून टाका, राजकोट मधील व्यापाऱ्याला, राजकोट मधील, राजकोट मधील व्यापाऱ्याला, व्यापाऱ्याला, राजकोट मधील व्यापाऱ्याला 12,500 रुपये जीएसटी द्यावा लागेल. जीएसटी ओके द्यावा लागेल. आलं लक्षात? चला लिहून घ्या मग आता. ओके, लिहा. ओके, बघा, श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये ओके करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच ओके विकत घेतले. किती हजार रुपयाचे? 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच काय केले? विकत घेतले आणि 90,000 रुपयांना ओके काय केले? विकले. घेतले कितीला? 85,000. विकले कितीला? 90,000 रुपये. ओके, परत नंतर वस्तू व सेवा कराचा दर ओके 5% असल्यास, वस्तू आणि सेवा कराचा दर किती असल्यास? 5% असल्यास ओके बघा त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावाट म्हणजे आयटीसी ओके वजावाट ओके व किती रुपये भरावे लागले ओके किंवा किती रुपये कर भरावा लागला हे काय करायचं आपल्याला काढायचं आहे. ओके, म्हणजे आता मिस्टर मल्होत्रा यांनी घेतले 85,000ला, विकले कितीला? 90,000 रुपयाला आणि आपल्याला काय करायचं? वजावाट काढायची. म्हणजेच काय की जे विकत घेते वेळेस ओके त्यांनी विकत घेते वेळेस 5% ओके 5% कर देऊन काय केले? ते विकत घेतले. 5% कर म्हणजे त्याचा काय असणार आहे? आयटीसी असेल. काय असेल त्याचा? आयटीसी असेल. म्हणजेच मग पहिल्यांदा आपण बघा करपात्र किंमत किती आहे? 85,000 रुपये आहे आणि त्याच्यावरती जीएसटीचा दर किती आहे? ओके 5% आहे. आता याच्यामध्ये श्री मल्होत्रा यांनी 85,000 करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले आणि त्यावर 5% जीएसटी कर काय त्यांना काय करावा लागला? भरावा लागला. म्हणजेच आता त्याचा आपल्याला इनपुट टॅक्स काढावा लागेल. म्हणजेच श्री मल्होत्रा यांचा इनपुट टॅक्स आता करपात्र रक्कम किती आहे? मग या ठिकाणी 85,000 रुपये ओके 85,000 रुपये करपात्र रक्कम आहे. त्याच्यावरती जीएसटीचा दर किती आहे? 5%. किती आहे? 5% म्हणजे 5 भागिले किती? 100. ओके, हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. आता या दोघांचा म्हणजे काय 850 गुणिले 5 जर यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती भेटणार आहे? 4,250 रुपये. ओके 4,250 रुपये काय असणार आहे? त्याचा इनपुट टॅक्स असेल. आता जो इनपुट टॅक्स असतो म्हणजेच त्यांनी विकत घेताना 5% काय केलाय? जीएसटी दिलाय. म्हणजेच त्याला आपण आयटीसी म्हणत असतो, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणत असतो. म्हणून श्रीमती मल्होत्रा यांचे इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल? मग 4,250 रुपये असेल. ओके, आता त्यांनी तो संच विकलाय कितीला? 90,000 रुपयाला. आता 90,000 रुपयाला विकलाय त्यावेळेस पण त्यांच्या म्हणजे काय ज्यांना विकलाय त्यांच्याकडून जीएसटी त्यांनी कलेक्ट केला असेल किती टक्के? 5%. ओके, म्हणजे या ठिकाणी मग त्यानंतर मिस्टर म्हणजे काय श्रीमती मल्होत्रा यांनी ते ऊर्जा संच किती हजार रुपयाला विकलं? 90,000 रुपयांना विकले आणि परत नंतर ओके आता श्रीमती मल्होत्रा यांचा आउटपुट टॅक्स आता विकले कितीला? 90,000 रुपयांना. ओके, विकले कितीला? 90,000 रुपयांना आणि आउटपुट टॅक्स देते वेळेस त्यांच्यावरती दर किती आहे? 5% म्हणजे 5 भागिले किती? 100. चला हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. परत नंतर 9 5 45 म्हणजे किती? 450 रुपये. ओके,
म्हणजे सॉरी म्हणजे या ठिकाणी 4,000, या ठिकाणी 90,000 आहे. ओके 90,000 आहे या ठिकाणी, माझं चुकलं. ओके या ठिकाणी 2 शून्य कट होते म्हणजे काय 4,500 रुपये. ओके काय असेल त्यांचा आउटपुट टॅक्स असेल. ओके मग या ठिकाणी श्रीमती मल्होत्रा यांचा आता आउटपुट टॅक्स किती आहे 4,500 रुपये. आता त्यांचा एकूण जीएसटी देय जीएसटी आपल्याला काय करायचा काढायचा आहे. तर आता आउटपुट टॅक्स किती आहे 4,500 रुपये. ओके 4,500 रुपये आणि त्यांचा आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स किती आहे 4,250 रुपये. आता या दोघांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी किती भेटते आपल्याला 250 रुपये. ओके 250 रुपये त्यांचा देय जीएसटी आला. ओके तर किती रुपये कर त्यांना भरावा लागेल तर या ठिकाणी ओके मग खाली त्यांना कर किती भरावा लागेल 250 रुपये आणि परत नंतर त्यांची काय आयटीसी किती आलेली आहे म्हणजे या ठिकाणी 4,250 रुपये आयटीसी आलेली आहे जे आपण या ठिकाणी काढलेले आहे. मग खाली एक लाईन लिहून टाका की श्रीमती मल्होत्रा यांना 4,250 रुपयांची आयटीसी मिळेल. ओके आणि परत नंतर त्यांचा देय जीएसटी किती असेल 250 रुपये असेल. ओके आलं लक्षात. चला लिहून टाका. बघा 6वा प्रश्न काय सांगतोय. आता झेड सिक्युरिटी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. किती 64,500 रुपये करपात्र किमतीची काय सेवा पुरवली. आणि परत नंतर बघा वस्तू सेवा कराचा दर किती होता 18% होता. वस्तू सेवा कराचा दर किती होता 18% होता किंवा आहे. बघा या सिक्युरिटी सर्व्हिस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिस आणि परत नंतर युनिफॉर्म इत्यादी बाबींवर एकूण बघा 1,550 रुपये सेवा कर काय केला भरला आहे. ओके आता मला सांगा या कंपनीने भरलाय म्हणजे त्याला आपण आयटीसी म्हणतो. इन्कम टॅक्स मध्ये काय क्रेडिट. ओके म्हणजे काय आयटीसी म्हणतो म्हणजे काय त्यांनी भरलेला कर. ओके मग आता एकूण म्हणजे काय 1,550 रुपये वस्तू व सेवा कर भरला तर या कंपनीचा इनपुट टॅक्स ओके इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आयटीसी किती आणि यावरून देय जीएसटी व देय एसजीएसटी काढा. आता आयटीसी तर आपल्याला इथंच मिळालाय किती त्यांनी भरलाय कर कारण या कंपनीने भरलाय. कंपनी जो कर भरते किंवा एखादी व्यापारी जो कर भरत असतो ओके त्याचा काय असतो तो आयटीसी असतो. ओके किंवा इनपुट टॅक्स ओके क्रेडिट असतो. मग बघा आता या ठिकाणी मग पहिल्यांदा त्यांनी काय विचारले आपल्याला आयटीसी काढा किंवा आयटीसी किती आणि ते बघा त्यावरून देय सीजीएसटी आणि देय एसजीएसटी काय करायचं आपल्याला काढायचा आहे. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आता झेड सिक्युरिटी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपयाची करपात्र किमतीची काय केली सेवा काय केली त्यांनी पुरवलेली आहे. मग आता त्यावेळी त्यांना ओके सेवा पुरवली त्यांच्याकडून 18% दराने जीएसटी काय केला गोळा केला. ओके म्हणजे ज्यांना सेवा पुरवलेली आहे त्यांनी किती टक्के जीएसटी गोळा केलाय 18% जीएसटी काय केलाय त्यांनी गोळा केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आता झेड सिक्युरिटीचा आउटपुट टॅक्स काय असेल. मग आता नॉर्मली या ठिकाणी आता जी करपात्र किंमत किती आहे 64,500. ओके 64,500 आणि परत नंतर त्याच्यावरती किती टक्के जीएसटी दिलाय त्या ठिकाणी कर दिलाय 18% म्हणजे 18 भागिले किती 100. चला हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले. आता या ठिकाणी 645 गुणिले 18 जर या ठिकाणी केलं तर किती येते या ठिकाणी 11,610 रुपये. 11,610 रुपये त्या ठिकाणी किती आउटपुट टॅक्स झाला. ओके आणि आपल्याला म्हणजे काय झेड सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपनीने ऑलरेडी 1,550 रुपये सेवा कर दिलेला आहे. सेवा कर यांनी दिलाय म्हणजे ते काय झालं त्याची आयटीसी झालेली. ओके म्हणजेच बघा झेड सिक्युरिटी कंपनीने 1,550 बघा म्हणजे काय रुपयाची वस्तू व सेवा कर जीएसटी भरलेला आहे म्हणजे त्याचा काय असतो आयटीसी असतो. म्हणून त्यांचे आयटीसी किती झाला 1,550 रुपये. ओके मग आता यामध्ये मग त्यांचा एकूण देय जीएसटी आपण काढूयात. म्हणजे या ठिकाणी देय जीएसटीचं सूत्र म्हणजे काय देय जीएसटीचं सूत्र काय या ठिकाणी आउटपुट टॅक्स आणि परत नंतर इनपुट टॅक्स. ओके ते असतं इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आउटपुट टॅक्स या ठिकाणी किती आहे बरं. ओके आउटपुट टॅक्स या ठिकाणी किती काढलाय आपण बघा या ठिकाणी आउटपुट टॅक्स काढलेला आहे 11,610 रुपये. 11,610 रुपये मायनस आणि आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे 1,550 रुपये. ओके आता या दोघांची जर बेरीज केली तर किती येते 10,000 ओके 60 रुपये काय त्यांचा देय जीएसटी आहे. आता देय जीएसटीचे अर्ध सीजीएसटी असते ना अर्ध काय असते एसजीएसटी. म्हणजे या ठिकाणी मग झेड सिक्युरिटी
बघा सिक्युरिटीचा देय CGST. आता जीएसटीचा कर, आता जीएसटीचा कर किती लागलेला आहे 10,000. ओके 60. ओके बघा 10,060 भागिले किती 2. ओके देय CGST. आता बे एक बे, परत नंतर बे पंचे 10, परत नंतर या ठिकाणी शून्याला शून्य, परत नंतर बेत्रिक 6 आणि शून्याला शून्य म्हणजे किती बघा 5,030 रुपये CGST. ओके त्यांनी काय केला भरला. ओके 5,000 म्हणजे काय 30 रुपये काय केला CGST. आणि त्याचप्रमाणे आता जेवढा CGST असतो तेवढाच काय असतो SGST. म्हणजेच काय या ठिकाणी SGST किती आहे 5,030 रुपये. ओके मग शेवटीला एक लाईन लिहून टाका की झेड सिक्युरिटी सर्व्हिसचा ITC ओके दर किती आहे या ठिकाणी 1,550 रुपये एवढा आहे आणि देय CGST आणि SGST अनुक्रमे किती आहे 5,030 रुपये आहे. ओके एवढी रक्कम काय केली गोळा केलेली आहे. ओके आलं लक्षात. चला लिहून घ्या. बा आता या ठिकाणी सातवा प्रश्न काय सांगतोय बा एका व्यापाराने पोलीस नियंत्रण कक्षासाठी ओके वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किमतीचे वॉकी टॉकी ओके संच काय केले पुरवले. ओके पिक्चर मध्ये तुम्ही वॉकी टॉकी बघत असाल कमी इन्कम आउट. ओके ओके ह्या सगळ्या गोष्टी बा मग काय वॉकी टॉकी काय केले संच पुरवले. आता वस्तू सेवा कराचा दर किती आहे 12% असल्यास वस्तू आणि सेवा कराचा दर किती असल्यास 12% असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी काढा आणि वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत काढा. आता आपल्याला याची करपात्र किंमत माहिती आहे का नाही. आता ही वस्तू आणि सेवा करासह एवढी किंमत आहे, करपात्र किंमत आहे का माहिती आपल्याला नाही. पण त्याच्यावरती सेवा करा दर किती दिलाय या ठिकाणी माहिती काय 12% दिलाय. वस्तू आणि सेवा करचा दर किती दिलाय 12% दिला आहे. ओके मग त्याच्यावरून आपण करपात्र किंमत काढूयात. ओके आणि करपात्र किंमतीवरती परत नंतर आपण म्हणजे काय केंद्रीय जीएसटी आणि राज्य म्हणजे काय जीएसटी काय करूयात काढून घेऊयात. ओके आता या ठिकाणी मला पहिल्यांदा म्हणजे काय वॉकी टॉकीची म्हणजे काय करपात्र किंमत माहिती नाहीये. ओके मग ती करपात्र किंमत काय म्हणतो मी X मानतो. समजा वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत काय म्हणली मी X मानली. आता ह्या करपात्र किमतीवरती ओके किती टक्के जीएसटी दिलेला आहे 12%. किती टक्के जीएसटी दिलाय 12%. म्हणजेच या ठिकाणी या करपात्र किमतीवर म्हणजेच X रुपयावर 12% कर काय केलाय त्यांनी भरलाय. ओके आता 12% कर भरलाय म्हणजेच या ठिकाणी भरलेला कर. ओके आता भरलेला कर म्हणजेच आता म्हणजे काय त्याची वॉकी टॉकीची करपात्र किंमत किती आहे बा किती आहे. मग करपात्र किंमत आपण काय म्हणलीये X गुणिले परत नंतर आता त्याला एकूण किती टक्के कर भरावा लागते 12% म्हणजे काय 12 भागिले किती होईल या ठिकाणी 100. ओके परत नंतर बघा आता या ठिकाणी जर बघितलं तर आता काय होईल 3 चौक नाहीतर काय करा या ठिकाणी डायरेक्ट 4 ने भाग द्या. ओके 4 त्रिकाम 12 परत नंतर 4 दोन्ही 8 4 पंचे 20 म्हणजे 3 गुणिले X 3X छेदामध्ये काय राहतील 25. ओके म्हणजे भरलेला कर किती आहे 3X छेदामध्ये 25 रुपये एवढा भरलेला काय आहे कर आहे. ओके मग आता याच्यामध्ये करासहित आपल्याला काय दिले या ठिकाणी किंमत दिली आहे बघा. म्हणजे करपात्र किंमत आणि त्यानं भरलेला कर त्याच्या सहित म्हणजे काय नॉर्मली करपात्र किंमत किती आहे X आणि त्या X करपात्र किमतीवरती किती कर भरलेला आहे 3X छेदामध्ये 25 रुपये एवढा कर भरलाय. मला सांगा या दोघांची बेरीज मिळून काय केले आपल्याला करासह किंमत किती दिली आहे 84,000. म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे 84,000 होईल. ओके म्हणजेच या ठिकाणी करपात्र किंमत अधिक कर करपात्र किंमत काय आहे X अधिक कर किती आहे भरलेला 3X छेदामध्ये 25. ओके आणि करासहित किंमत संपूर्ण करासहित किंमत किती आहे 84,000. किती आहे 84,000 रुपये. ओके मग याला थोडस आपण काय करूयात आता सॉल्व्ह करूयात. बघा 25 एक 25 25 आणि किती 3 किती होतात 28. ओके 28 X छेदामध्ये किती 25 बरोबर किती आलं या ठिकाणी 84,000. ओके आता 28X बघा 28X बरोबर 84,000 गुणिले किती 25. ओके चला आता इकडे 28 कशामध्ये आहे भागाकारामध्ये सॉरी गुणाकारात इकडे आल्यास भागाकारामध्ये म्हणजे 84,000 ओके गुणिले किती 25. ओके भागिले परत नंतर किती 28. आता त्या सर्वांना जर आपण काय केलं X बरोबर या सर्वांना जर काय केलं सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती भेटणार या ठिकाणी 75,000 रुपये. किती भेटेल 75,000 रुपये. म्हणजे काही काटाकाटी जर आपण केली तर किती भेटणार आहे 75,000 रुपये काय होतील भेटतील. आता
या ठिकाणी मग वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत या ठिकाणी किती आलेली आहे? 75,000 रुपये. ओके, आता या ठिकाणी इथे कॅल्क्युलेशन पण केलेलं आहे. ओके, मग याची वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत किती आली? मग या ठिकाणी 75,000 रुपये आलेली आहे. ओके, आता या ठिकाणी थोडस मी मोडतो म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायला काय होईल? सोपं जाईल. त्याचं समोरचं कॅल्क्युलेशन आहे. आता मग बघा, वॉकी टॉकीची करपात्र किंमत किती आली? 75,000 रुपये. आता परत नंतर त्याच्यावरती जो काही जीएसटी लागलेला आहे तो जीएसटी आपल्याला काय करायचा? काढायचा आहे. तर बघा, या करपात्र किमतीवर 12% दराने जीएसटी आकारला गेला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता? 75% म्हणजे काय? म्हणजे काय? 75,000चे किती काढावं लागतील? 12%. म्हणजे आता एकूण जीएसटी हे किती असणार आहे? मग आता या ठिकाणी बघा, 75,000. ओके, 75,000 गुणिले त्याच्यावरती किती टक्के जीएसटी? 12%. 12 भागिले किती? 100. चला, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता बघा, 750 गुणिले 12 केलं तर आपल्याला या ठिकाणी किती भेटणार आहे? 90. किती? 9,000 रुपये. किती भेटणार आहे? 9,000 रुपये काय होणार आहे? भेटणार आहे. ओके, आता 9,000 रुपये. आता परत नंतर हा काय? जीएसटी आला. आपल्याला काय करायचंय? बघा, केंद्राचा जीएसटी आणि राज्याचा जीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा. म्हणजे 9,000चे दोन्ही पण काय असतील? अर्धे अर्धे असतील. म्हणजेच या ठिकाणी केंद्राचा सीजीएसटी बरोबर आता जीएसटी भागिले किती? 2. जीएसटी किती आहे? 9,000 रुपये भागिले किती? 2. बे 1 बे, बे 4 8, बे 5 10. म्हणजे त्या ठिकाणी किती आला? 4,500 रुपये. काय आला? सीजीएसटी. आता जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो? एसजीएसटी. म्हणजे त्या ठिकाणी राज्याचा एसजीएसटी बरोबर किती आला? 4,500 रुपये. ओके, आलं लक्षात? आता खाली मग एक लाईन लिहून टाका की वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत 75,000 आणि त्यावर भरलेला केंद्राचा कर आणि राज्याचा कर प्रत्येकी किती आहे? 4,500 रुपये आहे. ओके, आलं लक्षात? चला, लिहून घ्या. बघा, आठवा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी की एका ठोक व्यापाराने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. किती? 1,50,000 रुपयाचे ओके करपात्र किमतीचे विद्युत साहित्य काय केले? त्यांनी खरेदी केले. आता परत नंतर ते सर्व साहित्य किरकोळ व्यापारास ते सर्व साहित्य किरकोळ व्यापारास किती लाखाला म्हणजे काय? किती किमतीमध्ये विकलं? 1,80,000 रुपये करपात्र किमतीला काय केले? विकले. घेतलं कितीला होतं? 1,50,000. विकलं कितीला? 1,80,000 रुपयाला विकले. बघा, मग किरकोळ व्यापाराने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 म्हणजे काय? 20,000 रुपयाला काय केले? विकले. किमतीला काय केले? विकले. बघा, सुरुवातीला घेतलं व्यापारानं म्हणजे काय? किती लाखाला खरेदी केलं होतं? 1,50,000ला. विकलं किरकोळ व्यापाराला किती? 1,80,000 रुपयाला. आणि किरकोळ व्यापारानं ते साहित्य ग्राहकाला किती लाखाला विकलं? 2,20,000 रुपये करपात्र किमतीला काय केले? विकले. तर 18% दराने 18% दराने ठोक व किरकोळ व्यापाराच्या करबीजकांतील कराची आकारणी करा. आकारणी करा म्हणजे काय? की नॉर्मली त्या ठिकाणी 18% जीएसटी काय करायचं? आपल्याला काढायचा आहे. आणि परत नंतर दुसरं बघा, ठोक व्यापाराचा तसेच किरकोळ व्यापाराचा देय सीजीएसटी आणि देय एसजीएसटी आपल्याला काय करायचा? काढायचा आहे. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी केव्हा निघेल? ज्यावेळेस आपण जीएसटी काढू. म्हणजे काय? आणि या जीएसटीचा दर किती दिला या ठिकाणी? 18% दिलेला आहे. मग आता पहिल्यांदा यामध्ये बघा, पहिल्या व्यवहारात ठोक व्यापाराने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य किरकोळ व्यापाऱ्याला 1,80,000 रुपये म्हणजे काय? 80,000 रुपये करपात्र किमतीस काय केले? विकले. म्हणजे काय? घेतलं किती होतं? 1.5 लाखाला. विकले कितीला? 1,80,000 रुपयाला विकले. आता त्याच्यावरती जीएसटीचा दर किती आहे? 18% आहे. जीएसटीचा दर किती आहे? त्याच्यावरती 18% आहे. म्हणून या ठिकाणी ठोक व्यापाराने बघा, खरेदीच्या वेळी दिलेला कर खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे? बघा, की आता ठोक व्यापाराने खरेदीच्या वेळी दिलेला कर. आता त्या ठिकाणी काय? मग आता की खरेदीच्या वेळी या ठिकाणी किती? 1,50,000 रुपयाचे साहित्य काय केले? त्याने खरेदी केले. बघा, 1,50,000 रुपयाचं साहित्य काय केलं? त्यांनी खरेदी केलंय आणि त्याच्यावरती दर किती दिलाय? 18%. 18% म्हणजे काय? 18 किती? 100. मग आता या ठिकाणी हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील. आता 150 गुणिले 18 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला किती भेटणार आहे? 27,000. किती भेटेल? 27,000
रुपये काय त्यांनी कर खरेदीच्या वेळी काय केला भरला. आता 27,000 रुपये खरेदीच्या वेळी कर म्हणजे काय कर भरलाय. कोण जे जे ठोक व्यापारी होता त्यानं 1.5 लाखाचं साहित्य ज्यावेळेस खरेदी केलं किंवा विद्युत साहित्य काय केलं खरेदी केलं त्यावेळेस त्यानं कर भरलाय आणि त्यावेळेस त्यानं कर भरलेला तो काय असतो आपला आयटीसी असतो. ओके आयटीसी असतो म्हणजेच ओके इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. म्हणजेच या ठिकाणी काय मग ठोक व्यापाराचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती होईल मग 27,000 रुपये. किती होईल 27,000 रुपये होईल. आता ठोक व्यापाराचा आता आउटपुट टॅक्स पण बघूयात. घेतलं कितीला त्यांनी 1,50,000ला आणि विकलंय कितीला 1,80,000ला. म्हणजे आता जो आउटपुट टॅक्स आहे तो पण आपल्याला काढावा लागेल आणि तो आउटपुट टॅक्स किती दराने केलाय 18% दराने. म्हणजेच या ठिकाणी ठोक व्यापाराचा आउटपुट टॅक्स काढू. म्हणजेच या ठिकाणी आता आउटपुट टॅक्स काढते वेळेस मग आता आउटपुट टॅक्स कशावरती आता विक्रीच्या वेळी किती किंमत होती 1,80,000 रुपये. 1,80,000 रुपये गुणिले परत नंतर त्याच्यावरती किती टक्के टॅक्स आहे 18%. म्हणजे 18 भागिले किती 100. ओके परत नंतर बघा याच्यावरचे हे 2 शून्य कट झाले 2 शून्य कट झाले. आता 1800 गुणिले 18 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला किती भेटणार आहे ओके 32,400 रुपये. ओके 32,400 रुपये काय ओके काय झालं 32,400 रुपये काय होईल त्याचा आउटपुट टॅक्स होईल. ओके आता आपल्याला बघा काय काय भेटलं या ठिकाणी त्याचा इनपुट टॅक्स भेटला. इनपुट टॅक्स क्रेडिट भेटले किती 27,000 आणि परत नंतर आउटपुट टॅक्स क्रेडिट किती भेटला आउटपुट टॅक्स म्हणजे त्याने दिलेला टॅक्स किती भेटलाय 32,400 रुपये. ओके मग आता याच्यावरून त्याचा काय करायचं आपल्याला जीएसटी काढायचे. ओके आता मग जीएसटी काढते वेळेस बघा त्या कर बीज दर्शवणार बघा दर्शवला जाणारा ओके जीएसटी. ओके आता सीजीएसटी आपण त्याच्यावरती बघू. आता त्यांनी एवढा टॅक्स काय केलाय भरलेला आहे त्याच्यावरून आपल्याला सीजीएसटी काढू. आता सीजीएसटी काढते वेळी जीएसटी भागिले काय 2. आता जीएसटी किती आलाय 32,400 म्हणजे या ठिकाणी 32,400 भागिले किती 2 बे एक बे बेसकम 12 बे 2 4 आणि 2 शून्य जर चालत असेल म्हणजे काय 16,200 रुपये काय झाला या ठिकाणी सीजीएसटी झाला. ओके 16,200 रुपये काय झाला सीजीएसटी आणि जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो एसजीएसटी पण असतो. बरं काय आता ठोक व्यापाराचा जे जीएसटी कर म्हणजेच आता आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स आता आयटीसी. आता आउटपुट टॅक्स किती दिला या ठिकाणी त्याने 32,400 रुपये. ओके आणि परत नंतर आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे 27,000. ओके परत नंतर बघा मग जीएसटी म्हणजे काय ठोक व्यापाराचा जे जीएसटी या ठिकाणी किती भेटणार आहे मग ओके किती 5,400. ओके 5,400 भेटेल किती 5,400 रुपये त्याचा काय भेटेल देय जीएसटी भेटेल. ओके म्हणजेच या ठिकाणी मग ठोक व्यापाराचा देय जीएसटी आता एकूण जीएसटी आता नॉर्मली सीजीएसटी आपल्याला पण काढायचं या ठिकाणी. आता मग देय जीएसटी किती आलेला आहे या ठिकाणी एकूण 5,400 रुपये इथे लिहितो मी. आता 5,400 भागिले काय करावं लागेल या ठिकाणी 2 करावं लागेल. म्हणजे 5,400 भागिले किती 2 बे एक बे परत नंतर बे 2 4 बे 7 14 म्हणजेच किती 27. ओके 2700 रुपये काय भरला त्याचा म्हणजे काय सीजीएसटी काय केलेला त्यांनी भरलेला आहे. ओके बरोबर आहे का. मग परत नंतर बघा आता किरकोळ व्यापाराने खरेदी केलेल्या साहित्य बघा आता जे आपण कसं कोणत्या ह्याच्यामधलं बघितलं ठोक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांच्यामधलं थोडंसं बघितलं. आता किरकोळ व्यापाऱ्याने ते साहित्य किती रुपयाला खरेदी केलंय 1,80,000 रुपयाला खरेदी केलंय. बघा किरकोळ व्यापाराने खरेदी केलेले साहित्य ओके 2,20,000 रुपयांना काय केले ग्राहकाला विकलंय आणि परत नंतर त्याच्यावरती किती 18% दराने काय केलाय जीएसटी काय केलाय त्यांनी गोळा केलाय. मग आता बघा किरकोळ व्यापाराचे आयटीसी म्हणजेच आता बघा याचा जो आउटपुट टॅक्स होता कोणाचा आउटपुट टॅक्स ओके म्हणजे काय जो काय ठोक व्यापारी होता त्याचा आउटपुट टॅक्स म्हणजे काय ठोक व्यापाऱ्याचा समजा हा एक ठोक व्यापारी ओके आणि परत नंतर हा आहे किरकोळ व्यापारी. ओके आता ठोक व्यापाऱ्याचा आयटीसी किती आलेला या ठिकाणी बघितला होता आपण किती 27,000 यानं भरलेला. आता हा जो याला टॅक्स देईल किंवा याच्याकडून याला जो टॅक्स येणार आहे तो बघा हा किरकोळ व्यापाराचा काय असेल आयटीसी असेल आणि त्याने किती भरलेला आहे 32,400 रुपये. किती भरलेला आहे 32,400 रुपये. म्हणजे किरकोळ व्यापाराचा आयटीसी किती होईल 32,400 रुपये. ओके मग आता किरकोळ व्यापाराचा आउटपुट टॅक्स आता किरकोळ व्यापाराचा आउटपुट टॅक्स या ठिकाणी काय होणार आहे मग आता आउटपुट टॅक्स म्हणजे त्यांनी विकले किती राहिला म्हणजे काय 2,20,000 रुपयाला विकलेला आहे.
बघा 2,20,000 रुपये ओके काय केलंय ते साहित्य विकलंय आणि त्याच्यावरती दर किती आकारलाय म्हणजे काय 18% म्हणजे काय 18 छेदात काय होणार आहे 100 ओके चला हे 2 शून्य कट झाले हे 2 शून्य कट झाले या दोघांचा जर गुणाकार केला तर किती भेटणार आहे आपल्याला 39,000 ओके 39,600 रुपये काय भेटेल त्याचा म्हणजे काय आउटपुट टॅक्स भेटेल काय भेटेल त्याचा आउटपुट टॅक्स आता आउटपुट टॅक्स गेला म्हणजे ओके त्याचा आपल्याला काय करता येईल आता सीजीएसटी आणि एसजीएसटी काढता येईल ओके चला एवढं लिहून घ्या नंतर आपण दुसऱ्या स्लाइड वरती जाऊया ओके समोर बघा मग आता या ठिकाणी मग आता किरकोळ व्यापाऱ्याचा कर बीजकातील सीजीएसटी ओके आता त्याचा एसजीएसटी किती आले होता आपण बघितलाय म्हणजे काय त्याचा आउटपुट टॅक्स म्हणजे त्याचा काय असणार आहे जीएसटी असेल ओके आउटपुट टॅक्स किती आलाय 3,000 म्हणजे सॉरी 39,600 आलाय तर मग या ठिकाणी त्याचा त्या किरकोळ व्यापाराचा कर बीजकातील सीजीएसटी चा कर किती असेल मग या ठिकाणी बघा सीजीएसटी चा कर काढते वेळेस मग जीएसटी भागिले किती 100 ओके जीएसटी भागिले 2 सॉरी आता जीएसटी किती आलेला आहे 39,600 भागिले किती 2 परत नंतर बे 92 18 परत नंतर 82 16 म्हणजेच 19,000 किती आला 800 रुपये 19,800 रुपये काय आला या ठिकाणी काय सीजीएसटी आला 19,800 रुपये ओके त्या किरकोळ व्यापाराचा काय आलेला आहे काय सीजीएसटी आलेला आहे आता जेवढा सीजीएसटी तेवढाच काय असेल या ठिकाणी एसजीएसटी असेल ओके मग आता देय जीएसटी आता देय कसं कोणाचा देय जीएसटी किरकोळ व्यापाराचा देय जीएसटी आता बघा आउटपुट टॅक्स आता आउटपुट टॅक्स किती आलेला या ठिकाणी 19,000 ओके ओके बघा आउटपुट टॅक्स किती आलेला आहे या ठिकाणी 39,600 मायनस परत नंतर इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे या ठिकाणी काय 32,400 कारण की ज्यावेळेस त्यानं खरेदी केला होता त्यावेळेस त्यानं टॅक्स किती भरला होता 32,400 आणि परत नंतर हा जो 39,600 आहे त्याचा काय आउटपुट टॅक्स आहे म्हणजेच या ठिकाणी या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती भेटते ओके 7,200 रुपये ओके 7,200 रुपये काय भेटला त्याचा देय जीएसटी कर काय केलेला आहे भेटलेला आहे आता याच्यावरून आपण परत नंतर त्याचा सीजीएसटी एसजीएसटी काढू शकतो म्हणजेच या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी म्हणजे काय जीएसटी भागिले 2 जीएसटी किती 7,200 भागिले किती 2 बेत्रिक 6 बेसकम 12 म्हणजे किती आला 3,600 रुपये काय आला त्याचा या ठिकाणी सीजीएसटी आलेला आहे आणि परत नंतर त्याचा एसजीएसटी काय असेल मग ओके म्हणजे काय 3,600 रुपये असेल ओके आता समोर मग आता त्या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारले होते ठोक व्यापाराच्या कर बीजकात सीजीएसटी आणि एसजीएसटी किती आहे किती नाही आणि त्याचा कर बीजक या ठिकाणी दिलेला आहे ओके बघा हे कर बीजक पण तुम्हाला शेवटी काय करायचं तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे ओके मग ठोक व्यापारी किरकोळ व्यापारी आणि एकूण आता ठोक व्यापाऱ्याचा जीएसटी किती आहे 5,400 परत नंतर किरकोळ व्यापाराचा जीएसटी किती आहे ओके 7,200 मग याचा दोघांचा पण अर्धा म्हणजे सीजीएसटी किती 2,700 2,000 एसजीएसटी 2,700 परत नंतर सीजीएसटी 3,600 आणि एसजीएसटी किती आहे 3,600 आणि टोटल जर बघितली तर देय जीएसटी एकूण किती आहे 12,600 आणि परत नंतर देय सीजीएसटी किती आहे 6,300 आणि देय एसजीएसटी किती आहे 6,300 रुपये ओके आलं लक्षात चला लिहून घ्या ओके चला बघा लक्ष द्या 9वा प्रश्न अण्णा पाटील ओके अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र यांनी बघा 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्युम क्लीनर वसई येथील ओके एका व्यापारास 28% जीएसटी दराने काय केला विकला म्हणजे 14,000 रुपयाचा व्हॅक्युम क्लीनर जो आहे अण्णा पाटील यांनी वसई येथील काय एका व्यापारास 28,000 रुपये 28% जीएसटी दराने काय केला विकला आता वसईतील व्यापाराने ग्राहकास तो व्हॅक्युम क्लीनर 16,800 रुपयाला काय केला करपात्र किमतीसह काय केला विकला ओके घेतला कितीला होता 14,000 रुपयाला आणि विकला कितीला 16,800 रुपयाला ओके आणि विकला ओके तर या व्यवहारातील खालील किमती काढा या व्यवहारातील काय करायचं आपल्याला खालील किमती काढायच्या आहेत कोणत्या कोणत्या अण्णा पाटील बघा पाटलांनी बघा दिलेल्या कर बीजकातील केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल ते काढायचे परत नंतर वसईच्या व्यापाराने ग्राहकास केंद्राचा आणि राज्याचा किती कर आकारला असेल म्हणजे काय आणि परत नंतर वसईच्या व्यापारासाठी शासनाकडे कर भरणा करताना बघा केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर किती येईल ते काय करायचे काढायचं आहे ओके चला मग पहिल्यांदा आता या ठिकाणी बघा अण्णा पाटलांचा
बघा आउटपुट टॅक्स. ओके, आता आउटपुट टॅक्स किती असेल, आता करपात्र किंमत या ठिकाणी किती आहे त्यांची 14,000 रुपये. घेतले कितीला त्यांनी 14,000 रुपयाला. ओके, आता 14,000 रुपयाला घेतलेला आहे आणि जीएसटीचा दर किती आहे बरं, 28%. किती आहे, 28%. म्हणजे काय, 28 भागिले किती, 100. ओके, चला हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता 140 गुणिले 28 जर आपण केलं तर या ठिकाणी किती येणार आहे, 3,920 रुपये. ओके, म्हणजे त्याचा आउटपुट टॅक्स म्हणजे काय, अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स किती आहे या ठिकाणी 3,920 रुपये आहे. आता आउटपुट टॅक्स वरून आपण काय काढू शकतो, त्याचा सीजीएसटी आणि एसजीएसटी काढू शकतो. म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल. ओके, म्हणजे काय, अण्णा पाटलांनी. तर आता त्याच्यावरून आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी काय करू शकतो, काढू शकतो. म्हणजेच काय, अण्णा पाटील यांचा देय केंद्राचा कर म्हणजे काय, सीजीएसटी. आता एकूण जीएसटी किती आलेला आहे या ठिकाणी आपला 3,920 रुपये. ओके, 3,920 रुपये भागिले किती, 2 बे 92, 18 बेसकम 12 म्हणजेच 1,960 रुपये काय आलेला या ठिकाणी, 1,960 रुपये. म्हणजे काय, त्यांचा सीजीएसटी आला. आता जेवढा सीजीएसटी म्हणजे केंद्राचा कर तेवढाच कशाचा असणार आहे, राज्याचा कर. म्हणजेच या ठिकाणी किती असेल, ओके, 1,960 रुपयेच असेल. म्हणजे अण्णा पाटील यांचा देय राज्याचा, बघा राज्याचा कर म्हणजे एसजीएसटी पण किती असेल, 1,960 रुपये. ओके, आता परत नंतर समोर काय म्हणते बघा. आणि आता वसईच्या व्यापारात त्या व्यापाराला त्यांनी किती रुपयाला विकलाय तो, ओके, व्हॅक्युम क्लीनर. ओके, म्हणजे काय वसईच्या व्यापाराने तो गिरायकाला किती हजार रुपयाला विकलाय, 16,800 रुपयाला विकलाय. तर आता त्यावरती बघा, वसईच्या व्यापाराने गिरायकाला तो व्हॅक्युम क्लीनर 16,800 रुपयाला काय केलेला आहे, विकलेला आहे. मग त्याच्यावरती पण त्यांना 28% काय केलाय, जीएसटी लावलेला आहे. ओके, मग आता त्यानुसार बघा वसईच्या व्यापाराचा आउटपुट टॅक्स. आता आउटपुट, ओके, चला आता या ठिकाणी बघा की करपात्र रक्कम किती या ठिकाणी 16,800 रुपये. ओके, 16,800 गुणिले जीएसटीचा दर किती आहे 28%. म्हणजे काय, 28 भागिले किती, 100. ओके, चला हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता 168 गुणिले जर 28 केलं तर आपल्याला किती भेटणार आहे, 4,704 रुपये. त्याचा काय होईल या ठिकाणी, आउटपुट टॅक्स होईल. काय होईल या ठिकाणी, आउटपुट टॅक्स किती आला, 4,704 रुपये. ओके, आता परत काय म्हणते बघा, वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा आणि राज्याचा किती कर आकारला असेल. आता बघा वसईच्या व्यापाराचा आउटपुट टॅक्स किती आहे, 4,704 रुपये. तर मग समोर बघा आता या ठिकाणी वसईच्या व्यापाराचा आकारलेला सीजीएसटी म्हणजे जीएसटीच्या अर्धा म्हणजे काय, नॉर्मली किती होणार आहे, 4,704 भागिले किती, 2. ओके, चला बे 2 4 बे 3 6 बे 5 10 बे 2 4 म्हणजे 2,352 रुपये. त्याचा काय आला या ठिकाणी, सीजीएसटी आला. ओके, सीजीएसटी किती आला, 2,352 रुपये. मग त्याच प्रकारे आता जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो, एसजीएसटी. म्हणजेच या ठिकाणी बघा त्याने आकारलेला राज्याचा कर किती असेल, म्हणजे काय, एसजीएसटी किती असेल, 2,352 रुपये. ओके, आता याचा ह्या वसईच्या व्यापाराचा देय आपल्याला जीएसटी काढायचा. म्हणजेच या ठिकाणी बघा वसईच्या व्यापाराचा देय जीएसटी. ओके, देय जीएसटी म्हणजे त्याने किती जीएसटी काय केला, पे केलेला आहे. म्हणजे काय, वस्तू घेते वेळेस. ओके, मग आता आउटपुट टॅक्स किती आहे बरं त्याचा, म्हणजे काय, आउटपुट टॅक्स किती आहे, ओके, 4,704 रुपये. आणि आयसीटी म्हणजे आयटीसी म्हणजे काय, नॉर्मली त्यांनी खरीदच्या वेळेस किती टॅक्स भरला होता या ठिकाणी. ओके, व किती, ओके, म्हणजे त्या ठिकाणी किती आहे, 3,920 रुपये. 3,920 रुपये यांची जर वजाबाकी केली तर किती भेटणार आहे या ठिकाणी आपल्याला, 784 रुपये. आता 784 त्याचा जीएसटी आलाय. तर आपल्याला केंद्राचा आणि परत राज्याचा जीएसटी आपल्याला काढायचा. म्हणजे त्या ठिकाणी बघा वसईच्या व्यापाराचा देय कर जीएसटी सीजीएसटी आता तेवढाच कशाचा असेल, देय एसजीएसटीच्या. आता जीएसटी भागिले किती, 100. जीएसटी किती या ठिकाणी, 784 भागिले किती, 2 बे ओके, बे 3 6 92 18 परत नंतर बे 2 4 म्हणजे त्या ठिकाणी 292 रुपये काय आला या ठिकाणी. ओके, म्हणजेच काय 392 रुपये हा काय त्याचा आलाय सीजीएसटी आणि एसजीएसटी. ओके, आता मग खाली एक लाईन लिहिते वेळेस करा की अण्णा पाटलांनी केंद्राचा व राज्याचा कर किती भरलेला आहे, 1960 रुपये भरला. आणि वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकाकडून, बघा आपल्याला इथं प्रश्न विचारला होता, वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकाकडून केंद्राचा आणि राज्याचा किती कर आकारला. तर या ठिकाणी किती कर आकारलेला आहे, 2,352 रुपये जो आपण इथे काढलेला आहे. आणि परत नंतर शेवटीला प्रश्न काय होता, वसईच्या व्यापारासाठी शासनाकडे कर भरणा करताना केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर
आपण या ठिकाणी काढला किती 392 रुपये. ओके, सीजीएसटी आणि एसजीएसटी किती 392 रुपये. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. बा 10वं गणित काय सांगतंय, खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीमध्ये कर बीजक ए बी सी मधील वस्तू व सेवा कराच्या बघा आकारणीचे गणन करा. बघा कर बीजक कोणतं कोणतं या ठिकाणी 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. ओके, आणि परत नंतर त्यांच्या वस्तू आणि सेवांच्या करांचं काय करायचं आपल्याला गणन करायचं आहे. आणि परत नंतर त्या ठिकाणी जीएसटीचा दर किती आहे 12%. ओके, जीएसटीचा दर किती आहे 12% आहे. तर बघा बरोबर गणित समजावून घ्या अगोदर. या ठिकाणी कोण आहे, उत्पादक आहे, वितरक आहे, रिटेलर आहे आणि कोण आहे त्या ठिकाणी ग्राहक. ओके, बघा आता करपात्र किंमत उत्पादकाच्या ठिकाणी किती आहे मध्ये काय 5,000 रुपये. आणि परत नंतर ते विकते वेळेस ओके म्हणजे ज्यावेळेस ते वितरकाला काय देते विकतय त्यावेळेस त्या ठिकाणी किती रुपये म्हणजे काय 12% दर काय त्या ठिकाणी जीएसटीचा लागतो. परत नंतर आता करपात्र किंमत किती झाली 6,000 रुपये आणि त्या ज्या वेळेस तो रिटेलरला विकतो त्यावेळेस करपात्र किंमत या ठिकाणी काय होते 6,500 रुपये. आणि परत नंतर आपल्याला समोर त्या ठिकाणी करपात्र किंमत म्हणजे ग्राहकाची करपात्र किंमत काढायची आहे. ओके, आता खालील बघा उत्पादकाने, वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर कोणत्या शीर्षकाखाली भरला हे दाखवणारे काय वितरण पत्रक काय करा तयार करा. वितरण पत्रक काय करायचे तयार करायचे. परत नंतर अंततः ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल म्हणजे काय शेवटी ही जी वस्तू आहे जी की उत्पादकापासून निघाली आहे ती ग्राहकापर्यंत किती रुपयाला पोहोचेल. आणि या साखळीतील बी टू बी म्हणजे काय बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आणि बी टू कस्टमर म्हणजे बिझनेसमॅन टू कस्टमर बीजके कोणती ते काय करा लिहा. ओके, चला मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ओके वितरकाकडून गोळा केलेला जीएसटी. आता वितरकाकडून म्हणजे मला सांगा आता उत्पादक कोण आहे पहिल्याच ठिकाणी आहे मग उत्पादक कोणाला हे वस्तू देईल या ठिकाणी वितरकाकडे देईल आणि वितरक काय करेल त्याला एक कर स्वरूपामध्ये काय देईल रक्कम देईल. मग पहिल्यांदा त्याची रक्कम काय असेल ते आपण बघूया. बघा प्रथम उत्पादकाने वितरकाकडून गोळा केलेला जीएसटी काढू. ओके, मग आता त्या ठिकाणी किती टक्के गोळा जीएसटी केलेला आहे 12% आहे जीएसटीचा दर. ओके, बघा उत्पादकाने वितरकाला 5,000 करपात्र किमतीला ओके किती करपात्र किंमत आहे 5,000 करपात्र किमतीचा माल 12% जीएसटी दराने काय केलाय विकलेला आहे. बघा हा जीएसटी उत्पादकाच्या दृष्टीने काय होईल आउटपुट टॅक्स होईल. काय होईल त्याचा तो आउटपुट टॅक्स होईल. मग त्या ठिकाणी आता उत्पादकाचा आउटपुट टॅक्स जो काही उत्पादक आहे त्याचा आउटपुट टॅक्स आता करपात्र किमती आता करपात्र किंमत किती आहे या ठिकाणी 5,000 रुपये. ओके, 5,000 रुपये काय आहे करपात्र किंमत आहे आणि त्यावर दर किती लागलाय म्हणजे काय जीएसटीचा दर किती 12% म्हणजे भागिले किती 100. ओके, हे 2 शून्य गेले 2 शून्य गेले 12×5 60 म्हणजे त्या ठिकाणी किती 600 रुपये किती आहे या ठिकाणी आउटपुट टॅक्स कोणाचा आहे उत्पादकाचा आउटपुट टॅक्स किती आलेला आहे 600 रुपये. आता हा जो 600 रुपये आउटपुट टॅक्स आलेला आहे ओके मग आता तो जीएसटीच्या स्वरूपात आलाय. आता जीएसटीच्या स्वरूपात आलाय तर मग आपल्याला काय सांगितलंय की शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कराचे काय केले त्यांनी जमा केलेले आहेत म्हणजे त्याचा आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढावं लागेल. मग त्याच्यानुसार या ठिकाणी बघा हा सर्व आउटपुट टॅक्स बघा उत्पादकाला शासनाकडे भरावा लागेल म्हणजे उत्पादकाचा देय जीएसटी किती असणार आहे 600 रुपये जो की या ठिकाणी निघालेला आहे. ओके, नेक्स्ट बघा आता यापैकी उत्पादकाचा देय सीजीएसटी उत्पादकाचा जे काही देय सीजीएसटी आता सीजीएसटी काढायचं म्हणलं जीएसटी भागिले किती 2. आता जीएसटी किती आलेला आपला 600 रुपये भागिले किती 2 बघा बेत्रिक 6 म्हणजे किती आलं या ठिकाणी 300 रुपये. आता 300 रुपये सीजीएसटी जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो या ठिकाणी एसजीएसटी असतो. एसजीएसटी किती आला या ठिकाणी 300 रुपये आलेला. ओके, आता मग यामध्ये तर आपल्याला एक कर बीजक काय करायचं होतं प्रत्येकाचं विवरण पत्रक काय करायचं होतं तयार करायचं होतं. मग या ठिकाणी एक विवरण पत्रक मी काय केलंय ऍड केलंय की उत्पादकाने शासनाकडे भरलेल्या कराचे विवरण पुढील प्रमाणे. आता बघा त्या ठिकाणी सीजीएसटी किती भरलाय उत्पादकानं 300 आणि एसजीएसटी किती भरलाय 300 आणि त्याचा एकूण देय जीएसटी किती आहे 600. हे कशामधलं बघितलं आपण म्हणजे का उत्पादकानं म्हणजे काय कोणाला विकलेली वस्तू ही आहे वितरकाला. ओके, आता याच्यानंतर आपण वितरकानं जो माल आहे तो कोणाला रिटेलरला कसा विकलेला आहे कोणत्या किमतीला विकलाय किती दराने विकलाय ते आपण सर्व गोष्टी बघूया. आता हे कोणाकोणामधलं झालं उत्पादक आणि वितरक याच्यामधलं झालं. आता वितरक आणि रिटेलर ओके याच्यामधल्या सर्व गोष्टी आपण बघूया. मग आता
बघा वितरकाने तो माल 6,000 रुपये करपात्र किमतीला, किती हजार रुपये? 6,000 रुपये करपात्र किमतीला 12% जीएसटी दराने काय किरकोळ व्यापाऱ्याला, जे काय रिटेलर आहेत म्हणजे काय किरकोळ व्यापाऱ्याला काय केला, विकला आहे. आणि या वितरकाने बघा उत्पादकाला 600 रुपये जीएसटी भरलाय. आता बघा हा जो या ठिकाणी उत्पादक आहे, ओके थोडस या ठिकाणी इरेज करतो. ओके हा जो या ठिकाणी कोण आहे, उत्पादक आहे. ओके जो काही उत्पादक आहे त्याला वितरकानं किती टक्के जीएसटी दिलेला आहे? 12%. 12% म्हणजेच या ठिकाणी किती टक्के म्हणजे काय, किती रुपये जीएसटी दिलाय? 600 रुपये. आता यानं कर कोणाला भरलाय? उत्पादकाला भरलाय. म्हणजेच हा जो कर उत्पादकाला 600 रुपये भरलाय तो ह्या वितरकासाठी काय बरं? आयटीसी आहे. ओके म्हणजेच या ठिकाणी म्हणून वितरकाचे आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट किती होईल? 600 रुपये. ओके 600 रुपये काय होईल त्याचं? इनपुट टॅक्स क्रेडिट होईल. आणि परत नंतर बघा आता वितरकाचा आउटपुट टॅक्स. आता वितरकाने करपात्र किंमत किती आहे वितरकाची? ओके अरे 6,000 रुपये आहे ना. ओके वितरकाची करपात्र किंमत किती आहे? 6,000 रुपये. आणि परत नंतर त्याच्यावरती जीएसटी किती टक्के लागला? 12%. म्हणजे काय 12 भागिले किती? 100. ओके या ठिकाणी 2 शून्य काय होतील? कट होतील. 12 म्हणजे 720 रुपये काय लागेल या ठिकाणी? म्हणजे आउटपुट टॅक्स. कोणाकडून आउटपुट टॅक्स गेला आता या ठिकाणी? वितरकाकडून गेलाय. आता वितरकाकडून आउटपुट टॅक्स कोण देणार आहे? म्हणजे काय रिटेलर देणार आहे. रिटेलर देणार आहे म्हणजे काय किती? 720 रुपये देणार आहे. म्हणजे रिटेलर साठी ही जी किंमत आहे 720 ही काय असेल? आयटीसी असेल. ओके पण नॉर्मली हा काय झालाय त्याचा कोणाचा? वितरकाचा काय झाला? आउटपुट टॅक्स झालाय. आणि आयटीसी वितरकाचा किती आहे? 600 रुपये. मग आता या ठिकाणी मग आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल? त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स आपण काढला. आता आउटपुट टॅक्स किती आलेला आहे? म्हणजे 720 रुपये आलाय. आता परत नंतर आता एकूण जीएसटी आपण काढूयात. म्हणजेच आता बघा वितरकाचा एकूण देय जीएसटी. आता आउटपुट टॅक्स किती वितरकाचा बरं? आउटपुट टॅक्स किती दिलाय घेतलाय त्यांनी आता? 720 रुपये. आणि परत नंतर वितरकाचा आयटीसी किती होता भरलेला त्यानं? 600 रुपये. ओके म्हणजेच या ठिकाणी 720 मधून 600 गेले तर किती उरतात? 120 रुपये. ओके म्हणजेच आता या ठिकाणी वितरकाचा एकूण देय कर म्हणजे जीएसटी किती आलेला आहे? 120 आलेला आहे. ओके चला एवढी स्लाइड लिहून घ्या. आपण नंतर नेक्स्ट स्लाइड वरती जाऊयात आणि परत नंतर समोरचं काय बघूया त्याचं सीजीएसटी आणि एसजीएसटी बघणार आहोत. ओके चला एवढं लिहून घ्या. ओके बघा आता या ठिकाणी वितरकाचा देय कर किती आलेला आहे? जीएसटी म्हणजे काय? जीएसटी किती आलेला आहे? 120 रुपये. आता वितरकाचा काय काढायचं आपल्याला? सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा. ओके मग वितरकाचा सीजीएसटी आणि एसजीएसटी काढते वेळेस बघा मग आता जीएसटी छेदामध्ये 2. आता जीएसटी किती आलेला? 120 छेदामध्ये 2. बे एक बे बे सकम 12 म्हणजे किती? 60 रुपये काय आला? सीजीएसटी. आता जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो? एसजीएसटी असतो. म्हणजे त्या ठिकाणी किती आलेला आहे? 60 रुपये आलेला आहे. बघा मग आता या ठिकाणी सीजीएसटी आणि एसजीएसटी आलेला आहे. ओके मग आता जे काही उत्पादकाचं विवरण पत्र आहे ते काय करू आपण बघू एकदा. म्हणजे यावरून वितरकाने शासनाकडे भरलेल्या कराचे विवरण पुढील प्रमाणे आहे. बघा मग या ठिकाणी वितरकानं सीजीएसटी किती भरलाय? 60. एसजीएसटी किती आहे? 60. आणि परत नंतर एकूण देय जीएसटी किती होता? 120 रुपये होता. आता वितरकानं तो माल ओके 6,000 रुपये करपात्र किमतीला 12% दराने कोणाला? किरकोळ व्यापाऱ्याला विकलेला आहे. ओके मग आता या ठिकाणी किरकोळ व्यापारी आणि वितरक यांच्यामध्ये काय आहे ते बघूयात. मग आता किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ओके ही साखळी काय विचारात घेऊ? किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. पहिल्यांदा कोण होता? उत्पादक. उत्पादकानंतर कोणाकडे गेला? म्हणजे काय सेलर कडे. ओके सेलर कडून आता कोणाकडे आले? व्यापाराकडे. व्यापाराकडून आता कोणाकडे? ग्राहकाकडे. ओके म्हणजे काय ही साखळी आता विचार घेऊ. बघा येथे किरकोळ व्यापाऱ्याने गिरायकाला 6,500 रुपयाचा माल ओके 12% जीएसटी काय करून म्हणजे काय आकारून काय केलेला आहे? विकलेला आहे. मग आता या ठिकाणी मग किती कर आकारलाय ते काढूत. मग आता किरकोळ व्यापाऱ्याने इनपुट टॅक्स. आता इनपुट टॅक्स किती आहे किरकोळ व्यापाऱ्याचा? 100 म्हणजे काय 720 आहे. आता इनपुट टॅक्स 720 आहे म्हणजे त्या व्यापाऱ्यानं ओके कोणाला? वितरकाला दिलेला काय आहे? तो टॅक्स आहे. ओके वितरकाला किती रुपये दिला होता? 720 रुपये काय दिला होता? म्हणजे काय टॅक्स दिला होता. तोच त्याचा काय झाला? इनपुट टॅक्स झाला. ओके मग आता या ठिकाणी आता किरकोळ व्यापाराचे इनपुट टॅक्स क्रेडिट किती होईल? मग 720 रुपये. ओके आता 720 रुपये होईल. आता त्याचा आउटपुट क्रेडिट आपल्याला काय करायचे? काढायचं आहे. म्हणजे किरकोळ व्यापाराने गोळा केलेला आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स आता करपात्र. आता करपात्र किमतीच्या 12%. आता करपात्र किंमत या ठिकाणी किती आहे मग? ओके म्हणजे काय 6,000 रुपये आहे.
ओके सॉरी 6,500 रुपये. करपात्र किंमत किती आहे 6,500 गुणिले किती 12% भागिले किती 100. म्हणजे या ठिकाणी 2 शून्य काय होतील कट होतील आणि 65 गुणिले 12 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला किती भेटणार आहे. ओके ओके 780 रुपये काय भेटेल म्हणजे काय त्याचा म्हणजे काय किरकोळ व्यापाराचा गोळा केलेला आउटपुट काय भेटेल टॅक्स भेटेल. ओके बघा याचा आउटपुट टॅक्स. आता याला एकूण लागलेला जीएसटी आपण बघूयात किती लागला किती नाही. मग किरकोळ व्यापाऱ्याचा देय कर म्हणजे काय जीएसटी. ओके बघा आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स किती आलाय 780 आणि परत नंतर याचा आयटीसी किती होता 720. ओके मग 780 मधून 720 गेले तर किती उरतील 60 रुपये. ओके 60 रुपये त्याचा काय होईल जीएसटी होईल. आता परत नंतर यानं केंद्राला आणि राज्याला किती सीजीएसटी आणि एसजीएसटी असेल मग ओके 30 रुपये. म्हणजेच या ठिकाणी यापैकी किरकोळ व्यापाराला म्हणजे काय देय सीजीएसटी किती असेल जीएसटी भागिले 2 म्हणजेच काय 30 रुपये काय असेल त्याचा सीजीएसटी आणि परत नंतर 30 रुपये काय असेल त्याचा एसजीएसटी असेल. आणि परत नंतर त्याचं काय बघा आता आपण विवरणपत्र बघूया. बघा मग विवरणपत्र काय असेल त्या ठिकाणी सीजीएसटी किती दिलाय 30 एसजीएसटी किती दिलाय 30 आणि टोटल जीएसटी किती होता 60 होता. ओके आलं लक्षात. चला इथपर्यंत लिहून घ्या. आपण नंतर नेक्स्ट स्लाइड वरती त्याचं एकूण उत्पन्न बघूया. ओके चला लिहून घ्या. बघा नेक्स्ट आता या ठिकाणी आपण काय केलं तिन्ही पण म्हणजे काय नॉर्मली आपण उत्पादक वितरक आणि किरकोळ व्यापारी या तिघांचे पण काय काढले आपण जीएसटी काढला एसजीएसटी काढला सीजीएसटी काढला. ओके आता परत नंतर नेक्स्ट बघा आपल्याला जे काय प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर काय करायचे लिहायचे. तर पहिला प्रश्न म्हणला होता की या व्यवसाय साखळीचे संपूर्ण विवरण काय पुढील प्रमाणे म्हणजे काय संपूर्ण विवरण काय करायचं होतं आपल्याला तयार करायचं होतं. ते विवरण अशा प्रकारे आहे. उत्पादकानं सीजीएसटी किती भरलाय 300 त्याच्यामध्ये एसजीएसटी किती 300 आणि संपूर्ण जीएसटी किती आहे 600. ओके त्याचप्रमाणे वितरकाने ओके एकूण जीएसटी किती भरला 120 त्याच्यामध्ये सीजीएसटी 60 एसजीएसटी किती आहे म्हणजे काय 60 आहे. परत नंतर किरकोळ व्यापाऱ्यांनी म्हणजे काय जीएसटी किती भरलाय 60 त्याच्यामध्ये एसजीएसटी आणि सीजीएसटी किती आहे 30 आहे. तर एकूण तिघांनी मिळून कर किती भरलेला आहे म्हणजे काय 780. ओके त्याच्यामध्ये 390 एसजीएसटी आणि 390 काय आहे सीजीएसटी आहे. ओके आता नंतर बघा याच्यामध्ये की आता किरकोळ व्यापाऱ्याने गिरायकाकडून गोळा केलेला कर आपल्याला काढायचा होता. तर किती गोळा केला एकूण कर 780 रुपये काय केलाय कर गोळा केलेला आहे. आणि म्हणजे काय गिरायकाला एकूण किती रक्कम द्यावी लागली शेवटीला जे आपल्या शेवटीला काय होता रिकामी जागा होती. ओके त्या रिकाम्या ठिकाणी मग करपात्र किंमत किती आहे 650 आणि जीएसटी किती टाकला होता 780 रुपये. तर एकूण म्हणजे काय गिरायकाला ती वस्तू जर खरेदी करायची असेल तर 7,280 रुपये काय करावे लागतील म्हणजे काय व्यापाऱ्याला द्यावे लागतील. ओके आणि शेवटी काय सांगितलं ते म्हणजे काय या व्यवसाय साखळीतील म्हणजे जे काय संबंध आहे ते आपल्याला काय करायचे ते लिहायचे होते. बघा उत्पादक आणि वितरक यांच्यामध्ये बीजक कशामध्ये म्हणजे काय B2B आहे कारण उत्पादक पण काय बिझनेसमॅन आहे आणि वितरक पण काय बिझनेसमॅन आहे त्याच्यामुळे काय B2B आहे. परत वितरक आणि किरकोळ व्यापारी यांच्यामधलं जे बीजक आहे ते कसं आहे B2B आहे कारण की दोघं पण कसे आहेत बिझनेसमॅन आहेत. पण किरकोळ व्यापारी आणि गिराईक आता किरकोळ व्यापारी कोण असणार आहे नॉर्मली बिझनेसमॅन असेल आणि गिराईक कोण असेल कस्टमर असेल. म्हणजेच B2 काय B2C हे काय त्याचे म्हणजे काय साखळीतील काय संबंध असतील. ओके आलं लक्षात. या ठिकाणी संपूर्ण तुमचा संकीर्ण प्रश्न संच 4 काय झालेला आहे संपलेला आहे. ओके चला थँक्यू सो मच. ओके भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ओके चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके चला थँक्यू सो मच.